संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून शाळेत 6वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे। या भ्याड हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता 6वीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही मुलगी शाळेतून घराच्या दिशेने जात असताना अचानक समोर आलेल्या एका युवकाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले। मुलीने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीला धावून आले, परंतु तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता। पीडित मुलीला तात्काळ उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे। ॲसिड फेकणाऱ्या अज्ञात नराधमाचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत। आज साधारणतः 11:15-12च्या दरम्यानची घटना आहे। वडगावपान नावाचे गाव आहे, त्या ठिकाणी या मुलीचे गावरती एक ॲसिड टाकण्याचा प्रकार घडलेला आहे आणि मुलीला TMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत। आरोपी माहिती नाहीये आणि आपण जी काही माहिती आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत। धन्यवाद। गेल्या 2 दिवसांपूर्वीच संगमनेरमधील रणखाम गावात लग्नास नकार दिल्याने एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता। ही घटना ताजी असतानाच आता थेट शाळकरी मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संगमनेरमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। वृत्त संकलन विभाग, व्हिजन प्लस न्यूज, संगमनेर।